सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। छत्रपती शिवाजी शिवराज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी साजरा करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडे गेल्या 4.5 वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून सरकार तिथी सोडून दिनांकाचा घाट का घालत आहे असा प्रश्न शिवभारत व्याख्यान समितीचे डॉक्टर संदीप महिंद गुरुजी यांनी येवल्यातील पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मीटिंग हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना शिवाजी महाराज सांगण्यापेक्षा आणि दाखवण्यापेक्षा त्यांचं चरित्र आत्मसात करा। विविध पक्ष आणि संघटना शिवाजी महाराजांचं केवळ राजकीय भांडवल करत असून एका विशिष्ट चौकटीत बांधण्याचा प्रयत्न होतोय, ही बाब खेदजनक असल्याचं मत गुरुजींनी व्यक्त केलंय। शिवछत्रपती राज्याभिषेक तिथी की दिनांक याबाबत कमालीची लोकांमध्ये संभ्रम अवस्था असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आपण याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात क्रांतीभूमी असलेल्या येवले शहरातून होतोय असे यावेळी जाहीर केलंय। या प्रसंगी आख्यान समिती व शिवप्रेमी हजर होते। येवला ही क्रांतीची जन्मभूमी आहे। येवला तसं मूळचं गाव नाही आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे। रघुजीराजे शिंदेंनी ते गाव वसवलं। ह्याच येवल्यामध्ये टोप्यांच्या घराण्यामध्ये एक पुत्र जन्माला आला, पण त्याने महाराष्ट्र आपलं कार्यक्षेत्र न करता संपूर्ण देश आपलं कार्यक्षेत्र मानलं आणि बिठूरसारख्या उत्तर प्रदेशामधल्या छोट्याशा गावामध्ये 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची सुरुवात केली। ते स्वातंत्र्य युद्ध ब्रिटिश विरुद्ध हिंदुस्थानी या स्वरूपाचं राहिलं। परिणामी त्या युद्धामध्ये बेगम हजरत महल, बहादूरशाह जफर, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, बाबू कुंवरसिंह, त्यात कोणी हिंदू नाही कोणी मुस्लिम नाहीत, सगळेजण आहेत ते हिंदुस्थानी आहेत आणि हिंदुस्थानी आपल्या संस्कृती परंपरेवर आपल्या देशावर आलेल्या आक्रमणाच्या विरोधामध्ये उभे राहिले। तशीच अपेक्षा या विषयामध्ये पण आहे। याच्यामध्येही कोणी धर्म जात प्रांत न आणता शिवाजी महाराजांनी जो वारसा आणि वसा आपल्या सर्वांना दिलेला आहे, तोच वारसा आणि वसा आपण जतन करणं गरजेचं आहे। त्याचा आग्रह म्हणून या नवक्रांतीची सुरुवातसुद्धा आम्ही येवल्यातून करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं या देशाला स्वातंत्र्याची अनुभूती करून दिली, परंतु पुढच्या 1-150 वर्षामध्ये त्यांचे सर्व वंशज तो पुरुषार्थ पराक्रम काही अंशी विसरले। पर्यायानं इंग्रजांची राजवट आपल्या देशावर लादली गेली। त्या इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त होण्याचा पहिला संकल्प, पहिला निग्रह येवल्याच्या जन्मपुत्राने केला, ते म्हणजे तात्या टोपे। म्हणून आज जो विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर बसलेलो आहोत, तोही 1857च्या क्रांतीचे प्रणेते तात्या टोपेंच्या जन्मभूमीमधूनच हा संकल्प सगळ्यांसमोर मांडतोय। 4.5 वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा यासाठी ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाने एक अध्यादेश काढला। खरं तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी व्हावा, त्याचा उत्सव किती वेळा व्हावा, हा वादाचा विषय करण्याचा तो एक प्रयत्न केला गेला होता। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा तो शिवाजी महाराजांच्या हयातीत, शिवाजी महाराजांच्या अधिकाराने आणि शिवाजी महाराजांच्या निर्णयानेच भारतीय संस्कृती आणि परंपरा याच्या पद्धतीप्रमाणे पंचांगामध्ये मुहूर्त काढून झालेला होता। त्या काळामध्ये हिजरी कालमापन पद्धती होती। आज जी आपण ग्रिगोरियन वापरतो ती तेव्हा नव्हती, तेव्हा ती जुलियन होती। पण शिवाजी महाराजांनी विदेशामध्ये जन्माला आलेल्या जुलियन आणि हिजरी कालमापन पद्धतीला नाकारलं आणि भारतीय संस्कृतीच्या परिधीमध्ये जन्माला आलेल्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शक 1596 या दिवशी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला। आज या देशाचे ह्या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या शकाला शिवशक असं संबोधतात। खरं तर राज्याचं गाडं हाकणारं नेतृत्वच जर चुकीची गोष्ट मांडायला लागलं तर यथा राजा तथा प्रजा या भूमिकेतनं अनेकांच्या जीवनामध्ये गडबड होऊ शकतात। शिवाजी महाराज हा पहिला द्रष्टा राजा आहे की ज्यांनी सुरू केलेल्या शकाला स्वतःचं, स्वतःच्या कुळाचं, स्वतःच्या ज्ञातीचं, प्रांताचं किंवा परिघाचं नाव न देता 350 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जो स्वातंत्र्याचा मंगलमयी दिवस आपल्याला प्राप्त झाला आहे, तो दिवस सगळ्यांच्या लक्षात राहावा म्हणून त्याला नाव दिलं श्री राज्याभिषेक शक। युधिष्ठिरचा राज्याभिषेक झाला युधिष्ठिर शक,
विक्रमादित्याचा राज्याभिषेक झाला. विक्रम संवत्सर. शालिवाहनांनी शकांचा पराभव केला. शालिवाहन शक. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवशक नाही, ते राज्याभिषेक शक. त्यामुळे आमचा आग्रह आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उत्सव कोणत्याही दिनांक किंवा तिथी या वादात न पडता त्यांनी प्रारंभ केलेल्या श्री जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया. मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया. जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो. प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा. प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा. प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा. प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या. प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया. नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी.